राज्यामध्ये 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता। पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खानदेश, मराठवाडा तसंच विदर्भातल्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। काही भागात गारपिटीचीही शक्यता। पिकं सुरक्षित ठेवावीत, कृषी विभागाचं आवाहन। सिंधुदुर्गात पुढील 4 दिवसात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता। हवामान खात्याचा अंदाज। त्यामुळे आंबा आणि काजूवर परिणाम होण्याची शक्यता। तर काढलेला शेतमाल सुरक्षित ठेवा, प्रशासनाचा शेतकऱ्यांना सल्ला। मुंबईमध्ये एक आठवडा 5% पाणी कपात। मुंबईतल्या जलबोगद्याची दुरुस्ती आणि देखभालीचं काम हाती। 20 ते 27 एप्रिल दरम्यान पाणी पुरवठ्यामध्ये 5% कपात। यंदा राज्यावर अल निनोचं संकट। पाऊस कमी पडण्याचा अंदाज। उजनी धरणात असलेलं पाणी काटकसरीने वापरावं, पालकमंत्री जयकुमार गोरेंचं आवाहन। यंदा उन्हाळ्यात एकच आवर्तन देण्याचाही निर्णय। अल निनोचं संकट आपल्या महाराष्ट्रावर आहे या संदर्भात पूर्वीच शासनाने कल्पना दिलेली आहे। उजनीमध्ये आता पुरेसा पाणीसाठा आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पहिलं आवर्तन झाले, दुसऱ्या आवर्तनाचं पण चालू आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 45 वर्षीय हर्षदा चौधरी या महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता। पारनेर तालुक्यातल्या ढवळपुरी जवळ माळवाडी इथली घटना। दुपारच्या वेळेस जनावरांसाठी चारा काढत असताना शेतातच मृत्यू। वाशिम जिल्ह्यात तापमान वाढलं। उन्हामुळे शाळांच्या वेळेमध्ये बदल। उद्यापासून शाळा सकाळी 7 ते 11 या वेळी। जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे आदेश। बीडमध्ये कुस्तीचा फड पहिल्यांदाच ग्रीन नेटच्या मंडपात। पैलवानांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना। आष्टी तालुक्यातल्या बांधखेल इथे जोगेश्वरी देवीच्या यात्रा उत्सवावेळी आयोजन। जशी सोन्याची जेजुरी प्रसिद्ध आहे, तशीच बारामती अजित पवारांनी घडवली। आम्ही ती जपणार। बारामतीतल्या महिलांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची ग्वाही। कायम बारामतीकरांसोबत ठामपणे उभी राहणार असल्याचे वचन। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा सकाळपासूनच बारामतीकरांशी संवाद। बारामतीकरांशी मनमोकळा संवाद। महिला सफाई कर्मचाऱ्यांसोबत सुनेत्रा पवारांची चाय पे चर्चा। महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाचं सुनेत्रा पवारांकडनं कौतुक। बारामती पोटनिवडणुकीसाठी जय पवार बारामतीच्या विविध गाव दौऱ्यावर। जय पवार यांच्या गावभेट दौऱ्याला सांगावी गावातनं सुरुवात। सांगावी ग्रामस्थांशी साधला संवाद। विधान परिषदेवर संधी द्यावी, रुपाली पाटील ठोंबरे यांचं सुनेत्रा पवारांना पत्र। अजितदादा असते तर मागण्याची गरज पडत नव्हती। फेसबुकवर पत्राची कॉपी रुपाली पाटील ठोंबरेंनी केली शेअर। लोकसभेत नारी शक्ती वंदन अधिनियमन संमत झालं नाही, त्यावरून विखे पाटलांची काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका। विरोधकांचं खरं रूप समोर आलं। महिला आगामी निवडणुकीत विरोधकांना धडा शिकवतील असाही इशारा। काँग्रेस सगळ्या लोकांचा खरं रूप उघडं पडलेलं आहे। त्यांना महिलांना संरक्षण द्यायचं नाही, महिलांना आरक्षण द्यायचं नाही। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा। प्रकाश आंबेडकरांची विनंती। तर काँग्रेस पाठिंबा देईल असा आंबेडकरांना विश्वास। वंचित बहुजन आघाडी आणि बीजेपी यांच्यामध्ये सरळ लढत आहे। एनसीपीचा उमेदवार हा या रेसमध्ये कुठेच नाही अशी परिस्थिती आहे। बीजेपीचे असणारे 2 बळी या ठिकाणी आहेत। ते 2 बळी म्हणजे एक असणारा मुस्लिम समूह आणि दुसरा असणारा ख्रिश्चन। या दोघांना आता असणारा आमच्याशिवाय पर्याय नाही अशी असणारी परिस्थिती आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। पुढील काही वेळेत एकनाथ शिंदे रायगडमध्ये दाखल होतील। बोरीचामाळ गावात लक्ष्मीनारायण मंदिराचं उद्घाटन शिंदेंच्या हस्ते होणार आहे। यावेळी एकनाथ शिंदे विधिवत पूजाही करणार आहेत। गावामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त। सांगली महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद। पक्षातनं आपल्या नावाची शिफारस। दिगंबर जाधव यांचा दावा। मात्र गटनेते मैनुद्दीन बागवान यांची आर्थिक व्यवहार करून नगरसेवक पद विकल्याचा जाधव यांचा आरोप। संभाजीनगरमध्ये महिला आरक्षण विधेयकावरून शिवसेनेची निदर्शनं। काँग्रेस विरोधात शिवसैनिकांच्या घोषणा। शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन। महिलांच्या आरक्षणात काँग्रेसने खोडा घातला, शिवसेनेचा आरोप। नारी शक्ती वंदन विधेयकाची हत्या तुम्ही केली, पंतप्रधान मोदींनी देशाची माफी मागावी, खासदार राऊतांची मागणी। काँग्रेसमुक्त भारत म्हणणारे मोदी फक्त काँग्रेसचं नाव घेत असल्याचा लगावला टोला। 2023 नंतर 23ला मंजूर झालेलं महिला विधेयक
आरक्षण विधेयक ह्यांनी अद्याप अंमलात आणलं नाही, याबद्दल नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशाची माफी मागायला पाहिजे. मोदींनी त्यांच्या भाषणात तब्बल 86 वेळा काँग्रेसचं नाव घेतलं. काँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा करणाऱ्या मोदींच्या डोक्यातनं काँग्रेसचं नाव काही जात नाही. संजय राऊतांचं पंतप्रधानांवर टीका असतं. कालच्या भाषणामध्ये मोदींच्या 86 वेळा काँग्रेसचा उल्लेख होता. 86 वेळा ते काँग्रेसमुक्त भारत करायला निघायला होते. त्यांच्या डोक्यातून काँग्रेस अद्याप गेलेली नाही. 11 वर्षामध्ये 12 वर्षामध्ये हे मोदी कळत नकळत सांगतायत की काँग्रेसशिवाय या देशाला नेतृत्व कोणी देऊ शकत नाही. हे मोदी वारंवार हे सिद्ध करतात त्यांच्या कृतीतून. भाजपला त्यांच्या नेत्यांची लोकसभेतली जागा सुरक्षित करायची. नेत्यांच्या जागा महिलांसाठी आरक्षित झाल्यास नेत्यांची जागा जाणार. त्यासाठी लोकसभेच्या जागा वाढवण्याचा डाव. खासदार राऊतांचा आरोप. 40 जागा जर दिल्या तर कदाचित भारतीय जनता पक्षातले जे थोर पुरुष मंडळी आहेत त्यांच्या जागा महिला राखीव होतील. त्या थोर पुरुषांच्या जागांचा बचाव करण्यासाठी त्यांना 850 जागा निर्माण करायच्या आहेत. ही अत्यंत लाजिरवाणी आणि भयंकर अशी गोष्ट आहे. मराठ्यांना आरक्षण देण्याचा सरकारला अधिकार. राज्य सरकारचा मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद. 105व्या घटना दुरुस्तीनुसार अधिकार असल्याचाही युक्तिवाद. पुढची सुनावणी 30 एप्रिलपर्यंत तहकूब. मुंबई पुण्यादरम्यानच्या मिसिंग लिंकचं काम 30 एप्रिलपर्यंत पूर्ण होणार. 2 दिवसात मिसिंग लिंकवरील चाचण्यांना सुरुवात. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ घेणार वजनासंबंधीच्या चाचण्या. मे महिन्यात लोकार्पणाची शक्यता. खोपोली कुसगाव दरम्यान 13.3 किलोमीटरच्या नव्या मार्गिकेचं काम पूर्ण. यंदा जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीत. आगामी जनगणनेच्या कामामुळे सरकारचा निर्णय. जनगणनेमध्ये खंड पडू नये आणि मनुष्यबळ उपलब्ध राहावं यासाठी निर्णय. अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी. महिला अत्याचार प्रकरणातील 5व्या गुन्ह्यात खरातला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. खरात आजारी असल्यानं पोलीस कोठडी देऊ नये. खरातच्या वकिलांचा युक्तिवाद. कोर्टाने युक्तिवाद फेटाळला. अशोक खरात किती दिवस जगेल सांगता येत नाही. प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली चिंता. राजकीय नेत्यांना वाचवण्यासाठी खरातचा जीव घेतला जाईल अशी शंका प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली. ते मला वाटतं त्याच्याही आयुष्यात तोही जगेल किती दिवस याच्याबद्दल शंका आहे मला. अमित शहा सुद्धा त्याच्या बरोबर आहेत. त्याच्यामुळे असणारा जो न्याय मग आता चाकणकर बाईंना लावण्यात आला तो न्याय अमित शहाला का नाही लावला जातो बीजेपी मार्फत. त्याच्यामुळे ते वाचण्यासाठी त्या बिचाऱ्याचा जीव घेतील असा माझा अंदाज आहे. अशोक खरातशी एकनाथ शिंदेंचं कनेक्शन असल्यानं प्रकरणाचा सर्वार्थाने तपास. अनिसचे अध्यक्ष श्याम मानव यांचा आरोप. रुपाली चाकणकर यांची भक्ती नसती तर भोंदू खरातचं प्रकरण पुढे आलं नसतं. श्याम मानव यांची राजकीय नेत्यांवर टीका. एकनाथ शिंदे यांचा बाबा नसता दीपक केसरकर बसणारे एक मंत्री त्याच्या पायावर डोकं ठेवायला गेले नसते तर कदाचित हा बाबा कधीच एक्सपोज झाला नसता. एकनाथ शिंदेंना धडा शिकवायचा आहे. अजित दादांच्या गटाला धडा शिकवायचा आहे आणि म्हणून हे प्रकरण पोलिसांनी उत्तम पद्धतीनं हाताळण्याची त्यांना परवानगी मिळाली असावी. नाशिकमधील TCS प्रकरणाची माहिती घेण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक तळ ठोकून. काल SIT कडून त्यांनी घटनेची माहिती घेतली. आजही महिला आयोगाचं पथक माहितीचा आढावा घेणार. नाशिकमध्ये आणखी एक कथित धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरण उघड. तरुणीला जबरदस्तीने दारू आणि सिगरेट देत अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप. पीडितेच्या तक्रारीनंतर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा. तंजीर इनामदार असं संशयित आरोपीचं नाव. गोरेगावमधील नेस्को ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनीत गेरलानीकडून 305 ग्रॅम MDMA ड्रग्ज जप्त. विनीतच्या घरातनं MDMAच्या 5 गोळ्या जप्त. या गोळ्यांची किंमत 20,000. आतापर्यंत 9 आरोपींना अटक. दारू पिऊन त्रास देणाऱ्या भावाचा बहिणीनेच केला खून. पतीच्या मदतीने त्रास देणाऱ्या भावाची गळा दाबून हत्या. सोलापुरातल्या करमाळ्यातल्या घटनेने खळबळ. शीतल केंगारे आणि राजेश केंगारे विरोधात गुन्हा दाखल. दोघांना केली अटक. छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून 15 वर्षीय मुलीची गळफास घेत आत्महत्या. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातली धक्कादायक घटना. 2 आरोपींकडून मुलीच्या घरात घुसत विनयभंगाला त्रासाला कंटाळून मुलीची घरातील पंख्याला गळफास घेत आत्महत्या. रत्नागिरीतल्या हातखांबा येथे 4 वाहनांचा अपघात. स्टीलने भरलेल्या ट्रकची इतर वाहनांना धडक. ट्रक विहिरीत कोसळला. चालक जखमी. विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत.
भंडाऱ्याच्या सालेभाटा गावात गो तस्कर आणि पोलिसांची झटापट. गो तस्करांनी पोलिसांची कॉलर पकडून केली धक्काबुक्की. पोलिसांनी कारवाई करत 15 जनावरांची सुटका करत गोशाळेत पाठवलं. धक्काबुक्की झाली नसल्याचं पोलिसांचं स्पष्टीकरण. गो तस्करांविरोधात गुन्हा दाखल. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातल्या मढी येथील कानिफनाथ मंदिर परिसरातल्या दुकानात चोरी. दुकानातून पितळ धातूची दत्ताची मूर्ती आणि कमंडलू चोरीला. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात समोर. गर्दीचा फायदा घेत चोरी. समृद्धी महामार्गावर पुन्हा खासगी बसचा अपघात. मोबाईलवर रील बनवण्याच्या नादात बसचा अपघात. बसचे चालक आणि क्लीनर बनवत होते रील. 1.5 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू. 20 ते 25 प्रवासी जखमी. नांदेडमध्ये चोरी केलेले 303 मोबाईल परत. चोरी गेलेले आणि हरवलेले मोबाईल ज्यांचे होते त्यांना परत देण्यात आले. पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मोबाईल परत देण्यात आले. मोबाईलची किंमत 46 लाखांच्या वर. मुंबईतल्या मालाडमधील हल्दीराम आउटलेटमध्ये शेवपुरीत जिवंत अळी. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ. अळी सापडल्यानं ग्राहकांचा संताप. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी. यवतमाळमधून अल्पवयीन मुलींची परराज्यात विक्री. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांचा गंभीर आरोप. या प्रकरणी गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी व्हावी, चव्हाण यांची मागणी. जवळपास 34 हिंदू मुली एका मागोमाग गायब होत होत्या. प्रथमदर्शनी हा प्रकार मुलींनी स्वइच्छेने घर सोडण्याचा दिसून येत होता. हे प्रकरण केवळ मुलींनी स्वइच्छेने घर सोडण्याचे नसून हा एक मिलीभगत करून एक सिंडिकेटच्या माध्यमातून हे अल्पवयीन मुलींची राज्यात परराज्यात मुंबई, पुणे आणि बेंगलोर सारख्या शहरामध्ये 80,000 रुपये ते 1 लाख रुपयामध्ये विक्री करण्याचा हा प्रकार आहे. हे असं लक्षात आलं. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सातारा कृषी विभागाची कारवाई. कृषी विभागाने कडक कारवाई करत 8 कृषी विक्रेत्यांचे परवाने केले निलंबित. खत विक्रीत अनियमितता आणि साठा न जुळल्यानं कारवाई. रायगडच्या माणगाव उपजिल्हा रुग्णालयात खासगी डॉक्टर संपावर. स्पेशालिटी ओपीडी सेवा बंद. ग्रामीण रुग्णांचे हाल. 33 लाख रुपयांहून अधिक मानधन रखडल्यानं डॉक्टरांचं आंदोलन. भंडाऱ्याच्या सेलोटी गावात अस्वलाचा धुमाकूळ. गावातनं पिटाळून लावताच अस्वल भात पिकाच्या शेतात शिरलं. नंतर उंच झाडावर चढलेल्या अस्वलाला वनविभागाच्या मदतीने जंगलाच्या दिशेने पळवण्यात यश. धुळ्याच्या साक्री तालुक्यातल्या पश्चिम पट्ट्यात आदिवासी महिलांनी केली मशरूमची शेती. लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवलं. आज अक्षय्य तृतीया. 3.5 मुहूर्तांपैकी एक. आजच्या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. जळगावातही सोनं खरेदीला ग्राहक पसंती देतात. सोनं आणि चांदीत गुंतवणूक केल्यामुळे मोठा परतावा मिळतोय. अक्षय्य तृतीयेला आंब्याचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा. या निमित्ताने पुण्यात दगडूशेठ गणपतीला आंब्यांची आरास. श्री गणेशाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी. विठुरायाला आजपासून आमरसाचा नैवेद्य. पंचपक्वान्नामध्ये आमरसाचा समावेश. परंपरेनुसार अक्षय्य तृतीया ते वटपौर्णिमेनिमित्ताने देवाच्या महानैवेद्यात झाला आमरसाचा समावेश. अवकाळी पावसामुळे सुरुवातीला आंब्याची पडझड झाल्यानं अक्षय्य तृतीया आंब्याची आवक अक्षय्य तृतीयेला कमी. धुळे शहरात दरवर्षी 300 टन आंब्याची आवक व्हायची. यंदा 150 टन एवढीच आंब्याची आवक. दरामध्ये 10 ते 15% वाढ. सांगलीमध्ये पैलवान केसरी भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन. सांगली महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजन. सांगलीवाडी जवळील मैदानात झालेल्या शर्यती. खानदेशातील पहिला आखाजी महोत्सव. प्रथमच बैलगाडा शर्यती पैलवान श्री पर्व पहिलं या ठिकाणी आमच्या संयोजकांनी आयोजन केलं होतं. तर यामध्ये 100हून जास्त रेकॉर्ड झाला आहे. 100हून जास्त बैलगाड्यांची नोंद झाली. आणि ह्यामध्ये महेश बोंद्रेंचा बुलट छब्या ह्याचा प्रथम नंबर आला आहे. खानदेशातला पहिला आखाजी महोत्सव. जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेरला उत्साहात. आखाजीसाठी प्रसिद्ध झोका खेळणं, खापरावर पुरणपोळी तयार करणं, उखाणे घेणं, पारंपरिक वेशभूषा स्पर्धांचं आयोजन. महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग. मान्यवरांची उपस्थिती. विदर्भ केसरीचा मानकरी वाशिमचा विजय शिंदे. तर महिला गटातनं नागपूर जिल्ह्याची डबल केसरी कल्याणी मोहारे आणि मारली बाजी. दोघांचाही चांदीची गदा देऊन गौरव. महसूल मंत्री बावनकुळे, नवनीत राणा यांची उपस्थिती. अमरावतीच्या परतवाड्यात पार पडली स्पर्धा. नेचर केअर फर्टिलायझर्स तर्फे दिला जाणारा नेचर केअर सन्मान महिला शेतकऱ्यांना प्रदान. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता ममता सिंधुताई सपकाळ आणि आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते महिलांचा सन्मान. 5 ते 6 महिला शेतकरी पुरस्कारांचा मानकरी. मीरा भाईंदरमधील काशीमीरा घोडबंदरमध्ये पेट्रोल डिझेल माफियांचा सुळसुळाट. काशीगाव पोलिसांकडून डिझेलनी भरलेले सुमारे 50 कॅन जप्त. अधिक नफा मिळवण्यासाठी पेट्रोल डिझेलची चोरी करून साठेबाजी. बीडमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसह व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा आजही विस्कळीत. मागील 2 दिवसांपासून गॅस एजन्सीसह गोडाऊन बाहेर नो स्टॉकचा फलक.
नियमानुसार सिलेंडर बुक करून देखील ग्राहकांचा सिलेंडर मिळत नसल्यानं रोष. हॉर्मुझमध्ये 3 जहाजांवर हल्ला, त्यात 2 भारतीय जहाजं. इराकमधून तेल घेऊन निघालेल्या जहाजांचा हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडण्याचा प्रयत्न. गोळीबारामुळे माघारी जाण्याची वेळ. सुदैवाने जीवितहानी नाही. हल्ला झालेल्या 2 जहाजांपैकी एक भारतीय जहाजाच्या कॅप्टनकडनं इराणी नौदलाला हल्ला थांबवण्याची विनंती. ऑडिओ क्लिप समोर. हॉर्मुझची ओलांडण्याची परवानगी असताना देखील हल्ले होत असल्याची तक्रार इराणच्या सेपा नेव्हीला करण्यात आल्याचा व्हिडिओ.